वसुंधरा पर्यटनाच्या निमित्तानं हे किल्ल्यांवरती लोकांनी गेल्यावरती काय बघावं, काय पाहावं हे आपण त्यांना सांगतो. म्हणजे आजपर्यंत काय तुम्ही ट्रेकिंग तर लोक करतातच, पण इतिहासही आवडतो लोकांना. लोकांना इतिहासातल्या गोष्टी आवडतात. आपल्याला आता जसं तुम्ही आत्ता सांगितलं की अफजलखानाची लढाई असेल, शाहिस्तेखानाची लढाई आहे, तानाजी मालुसरेंची लढाई, पुरंदरवर झालेली मुरारबाजींची, तर ह्या सगळ्या लढाया आपण वाचलेल्या आहेत. पण त्या फक्त पुस्तकात वाचलेल्या आहेत. त्या प्रत्यक्ष किल्ल्यावर जाऊन ती गोष्ट कुठे झाली असेल, त्याच्यातल्या काय काय कुठल्या तटबंदी आणि कुठल्या बुरुज आहेत, तिथे काय झालं, हे सगळं जर समजून घेतलं तर ती जास्ती अजून इंटरेस्टिंग होते. म्हणजे जे फक्त आपण इथे बसून पुस्तकातनं तर आपल्याला रंजक वाटतंच, म्हणजे ते काय बोर होतच नाही आपल्याला खरंच, पण तिथे गेल्यावर अजून ते लाईव्ह वाटतं ते सगळं. म्हणजे ज्या वेळेला आपण किल्ल्यावर जातो आणि किल्ल्यावर गेल्यावर आपण एखादी ती जागा, म्हणजे आमच्यापैकी कोणी एक्सप्लेन करतो, एखादा तज्ज्ञ, किंवा इथे ही लढाई झाली, तानाजी मालुसरे इकडनं आले, सूर्याजी या बाजूनी आले, किंवा अजून अगदी नंतरच्या काळात मोगलांचं सैन्य इकडनं आलेलं होतं वगैरे, हे जे सगळं आहे हे तिथे, म्हणजे ते तिथे बघितलं की एकदा तुमच्या कायमस्वरूपी डोक्यात राहतं. पण त्याच्याही व्यतिरिक्त वेगळ्या काही गोष्टी आहेत की हे लोक लढाई कशी करायचे, म्हणजे त्याच्यासाठी बंदुका वापरायचे का, भाले वापरायचे का, ढाल तलवारच वापरायचे फक्त. त्याच्यासाठी त्यांनी बांधकामं कशी केली की जी त्यांच्या लढाईसाठी उपयोगी पडतील. म्हणजे तटबंदी कशी बांधली, बुरुज कसे बांधले, बुरुजांवरनं मारा करण्यासाठीच्या जाग्या, त्याला जंग्या म्हणतात, त्या जंग्या कशा बांधल्या, किल्ल्यावरची फांजी म्हणजे काय असतं, तर ती जी तटाच्या शेजारी चालायची जागा असते की ज्याच्यावरनं मारा केला जातो ते, तर ह्या जागा काय असतात. म्हणजे हे आर्किटेक्चरल या ज्या गोष्टी आहेत ना, त्याला आपण डिफेन्स आर्किटेक्चर असं म्हणू शकतो. तर हे डिफेन्स आर्किटेक्चर फार काही असं वाचून कळत नाही, ते समजायला तुम्हाला किल्ल्यावरच जायला पाहिजे. आणि ते तुम्ही जर एकदा समजून घेतलं तर तुम्हाला ती लढाई प्रत्यक्ष कशी झाली असेल काय, याचा एक अंदाज तरी करता येऊ शकतो. आपण असं नाही म्हणू शकत की 100% मी हे सांगू शकेन की हां इथे तानाजी मालुसरे उभे होते आणि इथे उदयभान उभा होता. ठीक आहे, व्याख्या ते सांगतात, पण ते रंजक करण्याची उद्देशाने सांगतात. प्रत्यक्ष तसं नसतं त्याच्यामध्ये, पण थोडा एक अंदाज लावता येतो किंवा काय झालं असेल, कुठे कसं झालं असेल, गडावरची पाण्याची टाकी काय आहेत, इतर वास्तू कुठे आहेत, आज त्याचे अवशेष काय उरलेले आहेत, म्हणजे 300 वर्षापूर्वीची वास्तू कोणती आणि त्याची पडझड होऊन आज काय राहिलेलं आहे तिथे, किंवा तिथे अतिक्रमण करून कोणी काय केलेलं आहे, हे सगळं जर समजून घ्यायचं असेल तर किल्ल्यावर गेलंच पाहिजे. हे फक्त काही घरात बसून समजणाऱ्या गोष्टी नाही आहेत त्याच्यामध्ये, किंवा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये समजणाऱ्या गोष्टी नाही आहेत.